जम्मू काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव वाढलाय। या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला। हल्ल्यानंतर भारताने पाक विरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली। त्यात पाकिस्तान सोबतचे सगळे संबंध भारताने संपुष्टात आणले आणि राजनैतिक चर्चेलाही पूर्णविराम दिला। सध्या भारत पाकिस्तान या दोन्ही देशात युद्धाचं सावट आहे। भारत कुठल्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करू शकतो असा दावा पाक नेत्यांकडून केला जात आहे। त्याशिवाय भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानने जगातल्या अनेक देशांकडे या परिस्थितीत हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थितीचे संकेत मिळत असतानाच भारताने पाकिस्तानी सीमेजवळ असलेल्या पंजाबच्या फिरोजपूरमध्ये ब्लॅकआउट प्रॅक्टिस सुरू केली आहे। पंजाबच्या फिरोजपूर इथल्या भारतीय सैन्याच्या छावणीत रविवारी रात्री अर्ध्या तासासाठी ब्लॅकआउट अभ्यास केला गेला। हा सराव संभाव्य युद्धाच्या तयारीचा भाग मानला जातोय। हा अभ्यास रात्री 9 ते 9:30 या काळात करण्यात आला, ज्यात संपूर्ण परिसरात पूर्णतः अंधार ठेवण्यात आला होता। फिरोजपूरमध्ये ब्लॅकआउट अभ्यास यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांकडे मदतीचं आवाहन केलं होतं, ज्यात घरात अथवा घराबाहेर कुठलाही इन्व्हर्टर किंवा जनरेटर लाईट सुद्धा दिसू नये असं सांगण्यात आलं होतं। मुळात ब्लॅकआउट म्हणजे काय, तर ब्लॅकआउट बाबत सांगायचं झालं तर त्याचा प्रोटोकॉल युद्धाच्या काळात खूप प्रभावी आणि महत्त्वाचा मानला जातो। त्याचा मुख्य उद्देश देशातल्या रहिवासी परिसराचं लोकेशन शत्रूला मिळण्यापासून रोखणं हा आहे। आधुनिक युद्धात ड्रोन आणि मिसाईलचा वेग खूप अधिक आहे। युद्ध काळात रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं, पण भारताकडे रशियाचं ताकदीचं S-400 हे शस्त्र आहे। पाकिस्तानच्या कुठल्याही मिसाईलला सीमेत घुसण्याआधीच उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्याची आहे, पण तरीही खबरदारी म्हणून ब्लॅकआउट सराव करण्याची तयारी सैन्यानं केली आहे आणि केंद्र सरकारने तशा सूचना दिल्या आहेत। आता हे ब्लॅकआउट का करायचं, त्याचं महत्त्व काय, तर भलेही आजच्या काळात स्मार्ट मिसाईल, आधुनिक हत्यारं आली असली तरी ब्लॅकआउट अजूनही प्रभावी आहे, कारण स्मार्ट बॉम्ब आणि व्हिज्युअल टार्गेट करणाऱ्या ड्रोनला प्रकाश लागतो। ब्लॅकआउट स्थितीत पाकिस्तानी ड्रोन किंवा मिसाईल त्यांचे टार्गेट मिस करू शकतात, ज्यातून अनेकांचा जीव वाचवला जाऊ शकतो। विशेष म्हणजे युद्धाच्या परिस्थितीत प्रशासन, सरकार देशातील नागरिकांना प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार करतं आणि सायरन, मोबाईल SMS द्वारे लोकांना अलर्ट पाठवतं। या सगळ्याची माहिती लोकांना हवी, म्हणून हे असं मॉक ड्रिल महत्त्वाचं ठरतं। 5 मेला संध्याकाळी एक माहिती समोर आली, त्यानुसार पाकिस्तान सोबत युद्धाचे ढग दिसताना देशातील जनतेला युद्धाच्या काळात कसं तयार राहायचं याचं प्रशिक्षण देण्यास केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना केल्यात। गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिलेत। हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन सिस्टम शहरात लावणं, सामान्यांना आवश्यक ट्रेनिंग देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती समोर आली। युद्धाच्या काळात सर्वसामान्य जनतेला सुरक्षित स्थळी नेणं, आवश्यक वस्तूंची पूर्तता करणं यात सिव्हिल डिफेन्सची महत्त्वाची भूमिका असते। 1971 नंतर कुठलंही युद्ध झालं नाही, त्यामुळे हवाई हल्ल्याबाबत अलर्ट करणाऱ्या सायरन सिस्टमची तपासणी केली गेलेली नाहीये। त्यामुळे सायरन सिस्टम प्रणाली चालू करणं, आवश्यकता असल्यास नवीन सिस्टम लागू करण्यासही केंद्र सरकारकडून सांगितलं गेलंय। या मॉक ड्रिल मध्ये सध्याची परिस्थिती जाणून घेतली जाईल। यामध्ये हवाई हल्ल्यासाठीचं सायरन वाजवणं, शहरांमध्ये वीज पुरवठा खंडित करणं, आश्रय घेण्याचा सराव आणि आपत्कालीन सेवेचा जलद प्रतिसाद यांचा समावेश असेल। या सरावाचा उद्देश भीती, गोंधळ कमी करणं हा आहे, अराजकता कमी करणं आणि जीव वाचवणं हा आहे, हे लक्षात असू द्या। ही तयारी म्हणजे शीतयुद्धाच्या काळाची आठवण करून देणारी असली तरी सध्याच्या जागतिक तणावांमुळे याला पुन्हा एकदा महत्त्व आलंय। 7 मेला होणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरच्या सरावासाठी गृह मंत्रालयाने 2 मे 2025 ला सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना जारी केल्या होत्या। हा सराव नागरी संरक्षण नियम 1968 अंतर्गत येतो। या मॉक ड्रिल मध्ये स्थानिक प्रशासन, नागरी संरक्षण वॉर्डन, होमगार्ड्स, राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र संघटना आणि शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी सहभागी होतील। राष्ट्रीय सुरक्षा ही फक्त लष्कराची जबाबदारी नाही। जेव्हा सामान्य नागरिकांना काय करावं, केव्हा करावं आणि संयम कसा राखावा हे कळतं, तेव्हा संपूर्ण राष्ट्राची ताकद वाढते। ही केवळ हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया नाही, तर हल्ल्यापूर्वीच्या जागरूकतेचा एक भाग आहे, असा विचार करूनच हे मॉक ड्रिल केलं जातं आणि
त्याची तयारी आता भारतात सुरू झाली आहे. त्यामुळे आता उद्या म्हणजे 7 तारखेला हल्ल्याच्या बाबतीत सामान्य जनतेला सतर्कता मिळावी म्हणून संवेदनशील भागात आणि संस्थांमध्ये सायरनची चाचणी केली जाईल. लोकांना ड्रॉप अँड कव्हर, जवळील निवारा शोधणं, प्रथमोपचार आणि मानसिक व्यवस्थापन याबद्दल शिकवण्यासाठी शाळा, कार्यालयं आणि सामुदायिक केंद्रांमध्ये कार्यशाळा आयोजित केल्या जातील. त्या लगेच उद्या होतील असं नाही, पण या पुढच्या काळात केल्या जातील. रात्रीच्या वेळी हवाई हल्ला झाल्यास शहर शत्रूच्या नजरेपासून लपवता यावं म्हणून वीज अचानक बंद केली जाईल. 1971च्या बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान या तंत्राचा शेवटचा वापर करण्यात आला होता. उपग्रह किंवा हवाई देखरेखीपासून बचाव करण्यासाठी लष्करी तळ, दळणवळण टॉवर आणि वीज प्रकल्प यासारख्या मोक्याच्या इमारतींना मुखवटा लावला जाईल, म्हणजे ते झाकले जातील. वास्तविक परिस्थितीत उद्भवू शकणारे अडथळे ओळखता यावेत म्हणून उच्च जोखीम असलेल्या भागातून सुरक्षित भागात निर्वासन सराव सुद्धा या काळात केले जातील. आणि हे सगळं मॉक ड्रिल अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्याने आपल्या सगळ्यांना पुढच्या काळामध्ये जर का युद्ध झालं तर काय करायचं याची माहिती मिळेल. लक्षात घ्या की अशा सूचना दिल्यात, मॉकड्रिलच्या सूचना दिल्यात, याचा अर्थ युद्ध होणारच आहे असा त्याचा अर्थ अजिबात नाहीये. त्यामुळे कोणीही युद्ध होणारच आहे असं धरून चालू नये. ही केवळ एक तयारी आहे. जर का उद्या गरज पडली तर आपण त्यासाठी मानसिकरित्या आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा तयार असायला हवं. त्यामुळे घाबरून जायची गरज नाहीये, पण या मॉकड्रिलला सिरियसली घ्यायला हवंय. या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय, खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.